नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर रोज आपल्याला त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा कधी कधी काय होतं, आपल्या तोंडाला चव येत नाही, मग अशा वेळी काहीही खावंसं वाटत नाही। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मिरची आणि टोमॅटोचा असा झणझणीत ठेचा, जो अगदी झटपट बनतो आणि खाल्ल्यानंतर तोंडाला अप्रतिम चव येते। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण इथे मिरच्या भाजून घेणार आहोत। तर इथे मी एक 10 ते 15 मिरच्या घेतल्या। तर ह्या तिखट मिरच्या आहेत। तर अगदी आपण तेल न घालताच हे 2 मिनटं आपण चांगलं भाजून घेणार आहोत। गॅस अगदी मंद करायचा। तर हे बघा, याला डाग पडले गेलेत मिरचीला। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। त्याचबरोबर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा चमचा जिरे घालायचं आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे। तर हे आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर गॅस अगदी मंद करायचा, नाहीतर मिरचीचा जो तिखटपणा आहे त्यामुळे आपल्याला ठसका वगैरे लागू शकतो। त्याचबरोबर इथे मी अगदी चवीपुरतं मीठ घालते, यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो। तर आता आपण हे अगदी मंद गॅसवरती टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर हा जो ठेचा आहे अगदी झटपट बनतो आणि चवीला मात्र अप्रतिम लागतो। तर हे बघा, टोमॅटो अगदी मऊ झालंय, तुम्ही बघू शकताय। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया। तर इथे मी हा तवा खाली उतरून घेतलाय। तर यामध्ये आता आपण घालू थोडीशी कोथिंबीर। तर कोथिंबीर मी देठासकटच घालते। तर आता हे आपल्याला चांगलं ओबडधोबड असंच तव्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे। तुम्ही खलबत्त्यामध्येही ठेचू शकता किंवा मिक्सरमध्येही ओबडधोबड बारीक करू शकता, पण मी असंच तव्यामध्ये बारीक करून घेते, यामुळे चव छान लागते आणि अगदी गावरान पद्धतीचा हा ठेचा तयार होतो। तर याआधी मी तुम्हाला चटण्यांचे 2 प्रकार दाखवले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा ओबडधोबड ठेचा ठेचून घ्यायचा आहे। काय भन्नाट दिसतोय हा ठेचा। तर इथे आपला हा ठेचा चांगला बारीक करून तयार आहे, तुम्ही बघू शकताय। तर हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याचं मी एक तुम्हाला गंमत सांगते। हा जेव्हा आपण ठेचा प्लेटमध्ये काढून घेतो त्यावेळी हा जो तवा आहे यावरती जर तुम्ही चपाती किंवा भाकरी पुसून खाली तर आहा, कमाल लागतं। तर इथे आपला हा मिरची आणि टोमॅटोचा ठेचा तयार आहे। तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।